जे सोनिया गांधी यांनी केलं ते तुम्ही करू नये, सल्लागारांचं मनोज जरांगे पाटील यांनी ऐकू नये, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटलांना दिला होता। या सल्ल्यावर बोलताना काल जरांगे पाटील म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांचं बरोबर आहे, त्यांना घटनेचा आणि कायद्याचा अभ्यास आहे, ते उगाच काही बोलत नाहीत, त्यांच्याबद्दल माझ्या मनात चांगल्या भावना आहेत, त्यांचा हा सल्ला मला मान्य आहे, पण माझा कोणताही सल्लागार नाही, असं सुद्धा जरांगेंनी त्यावेळी स्पष्टपणे सांगितलं। पुढे जरांगे पाटील असंही म्हणाले की मी कोणताही जातीयवाद करत नाही, माझ्यासोबत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, मागे काहीतरी गैरसमज झाला असावा, पण आजपासून त्यांचा सल्ला 100% मान्य, ते चांगला सल्ला देतात, एकदा पाठबळ दिलं की ते मागे सरकत नाहीत, त्यांनी एकदा शब्द दिला की ते तो पाळतातच। म्हणजे प्रत्येक नेत्याला शिंगावर घेणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यावर मात्र नरमाईची भूमिका घेतली, ही तशी नक्कीच आश्चर्यकारक गोष्ट होती। सोबतच लायकी हा शब्द देखील मी मागे घेतो, असं तेव्हा जरांगे पाटील बोलले। आता सध्याच्या घडीला बघायला गेलं तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीचा लोकसभेत एकही खासदार निवडून आलेला नाहीये, किंबहुना विधानसभेत आमदार सुद्धा नाहीये। मग तरी सुद्धा प्रकाश आंबेडकरांची म्हणावी तितकी ताकद नसताना सुद्धा त्यांच्यावर बोलताना प्रत्येक पक्ष आणि नेता हा नरमाईची किंवा सावध भूमिका घेताना दिसतोय। खरं तर प्रकाश आंबेडकर हे सगळ्यांनाच हवेत, कारण जरी एकही आमदार खासदार निवडून आला नसला तरीही प्रकाश आंबेडकरांशिवाय कुठल्याही पक्षाला सध्याच्या घडीला सत्तेचा सोपान चढता येणार नाही, असंच चित्र आहे। पण मग नेमकं असं का? प्रकाश आंबेडकरांची राज्यात ताकद नेमकी कशी आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीची लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये एकही जागा निवडून आलेली नाहीये, पण तरी सुद्धा वंचित हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक दबाव गट म्हणून नक्कीच इम्पॅक्टफुल राहिलेला आहे। आता 2019च्या पूर्वी प्रकाश आंबेडकरांची म्हणावी तितकी ताकद नव्हती, कारण आंबेडकर तेव्हा भारिप बहुजन महासंघातून लढायचे, पण त्यानंतर आंबेडकरांनी काही वंचित पक्षांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी तयार केली। 24 मार्च 2019 रोजी या वंचित बहुजन आघाडीची भारतातील एक राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झाली आणि प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बनले। अनेक बहुजन सामाजिक संघटना वंचित बहुजन आघाडी सोबत सहभागी झाल्या। त्यानंतर 2019च्या निवडणुकीत तर या पक्षानं MIM या पक्षासोबत लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण 48 जागा लढवल्या, ज्यात एका जागेवर MIMचा उमेदवार उभा होता, तर इतर 47 जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे होते। या युतीतला एकमेव MIMचा उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाला, तर वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण 47 उमेदवार पराभूत झाले। पण या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि MIMनं एकत्रितपणे 41,32,242 इतकी मतं मिळवली, जी की संपूर्ण मतांच्या 7.64% इतकी होती। त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा 2019च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पक्षाने 288 जागांवर आपले उमेदवार उभे केले आणि 4.6% मतदान म्हणजेच 24 लाख मतदान त्यांनी घेतलं। या मतांच्या टक्केवारीवरूनच पुढील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पक्ष हा महत्त्वाचा ठरेल असं सांगण्यात येत आहे। एकूणच बहुजन संघटनांची एकजूट, MIM सारख्या पक्षाची साथ, यामुळे वंचित हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक इम्पॉर्टंट फॅक्टर ठरलाय। आता तो का? तर लोकसभेच्या सगळ्या जागेवर वंचितनं इतर पक्षांची विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली होती। म्हणजे वंचितच्या मतांमुळे जे मतविभाजन झालं त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला अनेक जागांवर फटका बसला होता आणि भाजपच्या अनेक जागा निवडून आल्या होत्या। त्यामुळेच आता वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्राच्या राजकारणात इम्पॅक्टफुल आणि उपद्रव मूल्य असणारा पक्ष झालाय आणि म्हणूनच तो पक्ष आणि त्या पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर अनेकांना आपल्या सोबत हवेत। आता ते कसे हे आपण एक एक करून बघूयात। तर बघा, सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे मागे एकदा विधानसभेत औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केला होता। पण तेव्हा आझमी यांच्या या प्रश्नाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सडेतोड उत्तर दिलं होतं। औरंगजेब शासक होता, त्याचा जिथं मृत्यू झाला तिथं मजार आहे आणि ती संरक्षित आहे। आपण लोकशाहीत आहोत, इतर देशातील व्यक्तीचं निधन झालं तरी त्याचं याच देशात दफन केलं जातं। 2 धर्मात तेढ निर्माण करणं हा गुन्हा आहे, औरंगजेबाच्या कबरीवर जाणं हा गुन्हा नाही, असं म्हणत फडणवीसांनी आंबेडकरांच्या तिथं जाण्यावरून सारवासारवीची उत्तर दिली होती। पण हे कृत्य प्रकाश आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाने केलंय, पण चुकून ते सोडून हा प्रकार इतर दुसऱ्या कोणी नेत्याने केला असता तर कदाचित महाराष्ट्रात फार मोठा कालवा झाला असता।
पण अशा वेळी देवेंद्र फडणवीसांनी प्रकाश आंबेडकरांवर मात्र फार काही आक्षेप घेतला नाही. असं का? तर बघा, एकूणच बघायला गेलं तर बीजेपीला वंचितचा कायमच फायदा होत आलाय. त्यामुळे भाजप आणि भाजपचे नेते हे प्रकाश आंबेडकर यांना दुखावणं टाळतातच. म्हणजे आंबेडकरांच्या कितीही जरी टीकेला ते शांतपणे उत्तर देतात. आता मध्यंतरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोदींवरील टीकेनंतर तसेच औरंगजेब प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला होता. पण या उपर भाजप प्रकाश आंबेडकरांच्या जास्त वाट्याला जात नाही. कारण वंचितची जी एक गठ्ठा मतं आहेत जी आजपर्यंत काँग्रेस मागे जायची ती आंबेडकरांमुळे डिस्ट्रॉय होत आहेत असा भाजपचा समज असावा. शिवाय आंबेडकरांना दुखावून ते बौद्ध समाजाला आपले विरुद्ध करू इच्छित नाहीत. आता अजून पुढे बोलायचं झालंच तर 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतून घेतलेली 3 लाखांहून अधिकची मतं चर्चेचा विषय ठरली होती. या मतांमुळेच महाविकास आघाडीमधील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांना पराभूत व्हावं लागलं होतं. आता जर वंचितच्या उमेदवारानं एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं घेतली नसती तर येथील निवडणूक भाजपच्या संजय काकांना चांगली जड गेली असती. एकूणच काय, गोपीचंद पडळकर यांच्या या निर्णायक मतांमुळे बीजेपीचे संजय काका पाटील सांगलीतून निवडून येऊ शकले. आता महाराष्ट्रातल्या अशा अनेक जागांवर वंचितच्या उमेदवारीमुळे बीजेपीला फायदा झालेलाच आपल्याला बघायला मिळतं. एकूणच हा असा फायदा असल्यामुळेच फडणवीस किंवा भाजपचे नेते प्रकाश आंबेडकरांविरोधात कोणतंही स्टेटमेंट देणं टाळतात. दुसरा मुद्दा आहे प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंसोबतची युती आणि प्रसंगी काँग्रेस राष्ट्रवादी सोबतचं सख्य. म्हणजे महाराष्ट्रात 60 काळापासून शिवसेना विरुद्ध दलित पॅंथर असा थेट राजकीय सामाजिक संघर्ष घडत राहिलाय. त्यासोबत हा संघर्ष तसा वैचारिक आहे. आरक्षण, नामांतर किंवा हिंदुत्व अशा प्रत्येक मुद्द्यावर हा संघर्ष घडत गेला. पण त्यानंतर बाळासाहेबांनी त्यांच्या अखेरच्या काळात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकोप्याची संकल्पना मांडून राजकीय संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला. अर्थात बाळासाहेबांनी यापूर्वीही आंबेडकरी संघटनांबरोबरच्या वादात किंवा संघर्षात अनेकदा सामंजस्याची भूमिका घेतली होती. बाळासाहेबांचा तोच विचार पुढे नेत उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांसोबत युती केली. कारण एका बाजूला त्यांचं मूळ हिंदुत्व डॅमेज होत असताना दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा आपण प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांच्या वाटेवर कसं आहोत हे दाखवण्याचा त्यांनी यातून प्रयत्न केला. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही दोघं एकत्र येत आहोत. पुढं राजकीय वाटचाल कशी असेल याविषयी विचार विनिमय करून आम्ही पुढे जाऊ. शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग याआधी झाला होता. पण प्रकाश आंबेडकर आणि मी पहिल्यांदाच या वास्तूमध्ये एकत्र आलो आहे. पुढे एकत्रित चालण्यासाठी सोबत येतोय. योगायोगानं उद्धव ठाकरेंच्या या नव्या हिंदुत्वाच्या व्याख्येबद्दल तेव्हा एकूणच जनमत चांगलं दिसलं आणि ही युती लोकांना आवडलेली दिसली. एका बाजूला उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व डॅमेज होत असताना दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारे जात वास्तव स्वीकारून वंचित सोबत युती करून हिंदुत्वाची नवी व्याख्या लिहिली. त्यात सुद्धा सुषमा अंधारेंसारख्या आंबेडकरवादी चळवळीच्या महिला नेत्याला फ्रंटलाईन करून त्यांनी आपण कृती करणारे नेते आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मंडळी, वंचित बहुजन आघाडीनं ठाकरे गटाशी युती केली असली तरी त्यांचा महाविकास आघाडीत मात्र शिरकाव झाला नाही. या संदर्भातच प्रकाश आंबेडकर यांचं एक मोठं विधान मध्यंतरी समोर आलं होतं. त्यांनी थेट महाविकास आघाडीसोबत आमचं काही घेणं देणं नाही, त्यांच्यासोबत आपला काहीच संबंध नाही असं म्हटलं होतं. मंडळी, आता याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीचे शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातला सुप्त संघर्ष. महाविकास आघाडीत याला विरोध करण्याचं कारण म्हणजे प्रकाश आंबेडकर हे वैचारिक आणि रोखठोक भूमिका घेणारे नेते आहेत. ते शरद पवारांच्या अधिपत्याखाली काम करणारे नेते नाहीत. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाणं तितकं सहज सोपं शक्य नाही असं म्हणण्यात येत होतं. पण मागे शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आणि वंचित आघाडीला सोबत घेण्याचे संकेत दिले. तेव्हा राजकीय चर्चांना चांगलंच उदाहरण आलं होतं. पण मध्यंतरी मुंबईत इंडिया आघाडीच्या पार पडलेल्या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. यातूनच वंचित इंडिया आघाडीसोबत नाही का अशा चर्चा तेव्हा रंगल्या होत्या. खरं तर एक मोठा पक्ष म्हणून वंचितला बोलावणं हे काँग्रेसचं काम होतं
आता काँग्रेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर महाराष्ट्रातून जर पवारांचा वंचितला विरोध असेल तर नक्कीच राहुल गांधी ही पवारांच्या मताचा आदर करतील, कारण ते पवारांना दुखवू शकत नाही. नंबर 2चं कारण म्हणजे वंचित सोबत असणारा MIM हा पक्ष. MIM हा उग्र मुस्लिम केंद्रीय पक्ष म्हणून ओळखला जातो आणि त्याचा फटका इंडिया आघाडीला नक्कीच बसू शकतो हे कदाचित राहुल गांधींना माहिती असावं. म्हणूनच प्रामुख्याने ही 2 कारणं वंचितला इंडिया आघाडीत समाविष्ट करून न घेण्यासाठी सांगितली जात आहेत. पण असं असलं तरी नुकतीच जेव्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर संविधान सभा आयोजित करण्यात आली होती तेव्हा या सभेचं निमंत्रण राहुल गांधींनाही देण्यात आलं होतं. परंतु काही कारणास्तव राहुल गांधी या सभेला उपस्थित राहू शकले नसले तरी यातून वंचितची काँग्रेस बाबतीतली सकारात्मक भूमिका मात्र दिसून आली होती. खरं तर राहुल गांधींनी जर प्रकाश आंबेडकरांसोबत घेतलं तर त्यांना एक वेगळ्या प्रकारेही फायदा होऊ शकतो. आता तो कसा, तर प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून देश पातळीवरील मोठ्या व्यासपीठावर प्रेझेंट करू शकतात. आंबेडकरांचे वंशज तसेच दलित वंचितांचा आवाज असणारा नेता आमच्या सोबत आहे असा मेसेज सुद्धा त्यांना या निमित्ताने देश पातळीवर घेऊन जाता येऊ शकतो. असो, तर आता या व्यतिरिक्त मागे मुंबईत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेली प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांची भेट ही अतिशय स्वागतार्ह बाब मानली गेली. महाविकास आघाडीची पुढची सकारात्मक पावलं पडण्याच्या दृष्टीनं हा एक शुभ संकेत आहे असं अशोक चव्हाण तेव्हा म्हणाले होते. एवढंच नाही तर माझी अशी व्यक्तिगत इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी आणि महाविकास आघाडीने आगामी निवडणुकीमध्ये एकत्र आलं पाहिजे. जे काही असेल ते सकारात्मक आहे आणि आगामी काळामध्ये यातून एक संवाद सुरू होईल. पुढील काळात वंचित आघाडीला महाविकास आघाडीसोबत घेण्याच्या दृष्टीनं काही सकारात्मक पावले पडावीत अशी माझी इच्छा आहे असं अशोक चव्हाण म्हणाले होते. एकूणच अशोक चव्हाण वंचितला सोबत घेण्यासाठी पॉझिटिव्ह आहेत असंच त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं. आता याचं अगदीच स्पेसिफिक कारण सांगायचं झालं तर नांदेडमध्ये वंचितनं अशोक चव्हाण यांचा खेळ मागे बिघडवला होता आणि वंचित फॅक्टरमुळेच अशोक चव्हाण हे नांदेडात पडले होते. त्यामुळे वंचितला जर सोबत घेतलं तर अशोक चव्हाणांसाठी पुढची निवडणूक सोपी जाण्याची शक्यता आहे. म्हणजे यासोबतच ज्याप्रमाणे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रकाश आंबेडकरांची गरज आहे त्याचप्रमाणे अकोल्यात जर त्यांना मराठा आणि इतर मतांचं सोशल इंजिनिअरिंग करून निवडून यायचं असेल तर महाविकास आघाडी आणि इतर पक्षांशिवाय गत्यंतर नाही. एकूणच अकोल्यातून निवडून यायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांना या सगळ्यांची गरज असणारच आहे. दुसरीकडे शरद पवारांनी मध्यंतरी दलित वंचितांचा आवाज असणाऱ्या वामन मेश्रामांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना म्हणावेसं यश आलं नाही. म्हणून तर पवारही आता प्रकाश आंबेडकरांच्या दिशेने वळलेत. यानंतर तिसरा मुद्दा एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांच्या भेटीचा. काही दिवसांपूर्वी भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रदीर्घ काळ वास्तव्य असलेल्या दादर इथल्या राजगृह निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर तिथे उपस्थित होते. प्रकाश आंबेडकरांनी या भेटीत हिंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या नावानं आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्र उभारावं याबद्दल चर्चा झाली. या चर्चेत आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आंबेडकरांच्या या मागणीची संपूर्ण जबाबदारी दीपक केसरकरांवर सोपवली. बरं, याआधी सुद्धा वर्षा बांगल्यावर आणि सह्याद्री अतिथीगृहावर अशी एकूण 2दा प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर दीपक केसरकर यांनी सुद्धा अलीकडेच दादर इथल्या राजगृह या निवासस्थानी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. त्यात दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून त्यांच्या भेटीमागचं कारण स्पष्ट केलं होतं की आज संविधान दिन आहे, त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना भेटून शुभेच्छा दिल्या. मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी नेहमीच त्यांच्या संपर्कात असतो. राज्यातील विचारवंतांमध्ये आंबेडकर यांचे विचार महत्त्वाचे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जपण्याकरिता आमच्यात समन्वय आहे असं म्हणून त्यांनी पुढे प्रकाश आंबेडकरांचं कौतुकही केलं. पण एकूणच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती असलेल्या प्रकाश आंबेडकरांना आपल्याकडे कसं वळवता येईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुद्धा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात होतं. दुसऱ्या बाजूला ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी कधीही प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात बोललो नाही असं ते म्हणाले आहेत. मी कधीच त्यांच्या विरोधात बोललो नाही. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, या अडचणीच्या काळात आम्हाला तुमची मदत हवी आहे. मंडल आयोगाच्या कामात तुम्ही खूप मेहनत घेतली आहे. आज अडचणीत असताना आम्हाला मदत करावी. मला खात्री आहे की येत्या काळात ते आम्हाला मदत करतील असं भुजबळ म्हणाले होते. एकूणच भुजबळांनी सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत बॅकफूटला राहणंच पसंत केलं आहे. कारण प्रकाश आंबेडकरांविरुद्ध भूमिका घेतली तर ओबीसी विरुद्ध बौद्ध ही सोशल इंजिनिअरिंग त्यांनाच महागात पडू शकते आणि त्यांनी आंबेडकरांना जवळ केलं तर ओबीसी चळवळ मोठी करण्यात भुजबळांना यश मिळू शकतं. आता यासोबतच प्रकाश आंबेडकरांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा काँग्रेसच्या माजी अध्यक्ष व खासदार सोनिया गांधींचं उदाहरण देत एक सल्ला दिलाय. सोनिया गांधींनी जी चूक केली ती मनोज जरांगेंनी करू नये असंही त्यांनी म्हटलंय. आंबेडकरांच्या या सल्ल्यावर मनोज जरांगेंनी मात्र सौम्य प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे म्हणाले, प्रकाश आंबेडकर जे बोलत आहेत ते बरोबर आहे. मी त्यांना विचारवंत म्हणून खूप मानतो. त्यांचा घटनेचा आणि कायद्याचा फार अभ्यास आहे. मी बोलायचं म्हणून बोलत नाही. त्यांच्याविषयी आमच्या मनात पहिल्यापासूनच चांगल्या भावना आहेत. त्यामुळं त्यांचा सल्ला आपल्याला मान्य आहे, परंतु मला कोणीही सल्लागार नाही. माझा पाठीमागे बोलण्याचा अर्थ वेगळा होता. ते बोलणं एका समूहाबाबत असल्याचं सांगण्यात आलं. त्यांनी असा गैरसमज करायला नको होता. माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा होता. मी कधीही जातीयवाद करत नाही आणि कधीही जातीवर बोललेलो नाही. माझा आधीपासून तसाच स्वभाव आहे. माझ्या परिसरातील सगळ्या जाती धर्माचे लोक माझ्याबरोबर आहेत, कारण मी सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या अडीअडचणींना उभा राहतो असं मत मनोज जरांगेंनी व्यक्त केलं. मनोज जरांगे पुढे म्हणाले, मला आजपासून 100% प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला मान्य आहे. ते चांगले सल्ले देतात. एकदा पाठबळ दिलं तर ते मागे सरकत नाहीत. त्यांनी एकदा शब्द दिला की ते शब्द फिरवतही नाहीत. त्यामुळे त्यांचा सल्ला मला 100% मान्य आहे. मी कुणाचा सल्ला ऐकत नाही, पण प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मला मान्य आहे. यावेळी इतर ओबीसी नेत्यांना शिंगावर घेणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी प्रकाश आंबेडकरांबाबतीत मात्र नरमाईची भूमिका घेतली. असं करून त्यांनी मराठा प्लस बौद्ध अशी सोशल इंजिनिअरिंग तुटता कामा नये याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. आता जरांगे पाटलांच्या या कृतीचा अल्टिमेट फायदा कुणाला होणार हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे. पण एकूणच भाजपला वंचितचा होत असलेला फायदा बघून फडणवीसांना ओबीसी प्लस बौद्ध ही सोशल इंजिनिअरिंग राखण्यासाठी भुजबळांना, शिवशक्तीसोबत भीमशक्ती जोडण्यासाठी उद्धव ठाकरेंना, वंचित पासून आपल्या जागा वाचवण्यासाठी शरद पवारांना, आपली स्वतःची नांदेडची जागा सेव्ह करण्यासाठी अशोक चव्हाणांना, मराठा प्लस बौद्ध ही सोशल इंजिनिअरिंग तुटता कामा नये म्हणून मनोज जरांगेंना, या सगळ्यांनाच प्रकाश आंबेडकर हवेत आणि प्रकाश आंबेडकरांना सुद्धा त्यांच्या जागा निवडून आणण्यासाठी या इतर सगळ्यांचीच गरज आहे. आता प्रकाश आंबेडकर अकोल्यातून ज्यावेळी जिंकले त्यावेळी त्यांना मराठा प्लस मतांनी जिंकून दिलं असं म्हणतात. म्हणूनच आंबेडकरांनाही शरद पवारांची गरज आहे. पण एकूणच राजकारणात तितकीशी फार ताकद नसलेला पण एक तगडा सामाजिक दबावगट असलेला आणि तितकंच उपद्रव मूल्य असणारा नेता आता सेंटर पॉइंटला आलाय हे मात्र नक्की आहे. बाकी त्यांनी नुकतंच ओबीसी आणि मुस्लिम समाजावर अन्याय होतोय असं एक वक्तव्य केलंय. आंबेडकर म्हणतात की राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला सतर्क करण्यात आलंय. कुठल्याही परिस्थितीत 3 डिसेंबर नंतर काही घडू शकतं. मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केलं जात आहे. समाजात अशांतता पसरवली जात आहे. आंदोलनाशी संबंध नसलेल्यांचा वापर केला जात आहे. ओबीसींनी सतर्क राहा. तर दुसऱ्या बाजूला त्यांनी बौद्ध समाजासोबतच निम्न स्तरातील मराठ्यांनी सुद्धा वंचित सोबत येण्यासाठी आवाहन केलंय. एकूणच ओबीसी प्लस बौद्ध प्लस निम्नस्तरीय मराठा प्लस मुस्लिम असं सोशल इंजिनिअरिंग करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतोय. पण त्याला कितपत प्रतिसाद मिळणार हे मात्र येणारा काळच ठरवेल. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? या व्यतिरिक्त अजून कोणत्या कारणांसाठी प्रकाश आंबेडकर सर्वांना हवेत? येत्या काळात प्रकाश आंबेडकरांच्या या राजकीय उपद्रव मूल्याचा कोणाकोणाला फायदा होईल, कोणाकोणाला फटका सहन करावा लागेल आणि एकूणच प्रकाश आंबेडकर कधी या सोशल इंजिनिअरिंगमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतील का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेषभरीय यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.